हाय, मी नीलम. आज एक माझ्या बाबतीत घडलेली आणि आणखी एक डॉक्टर आहेत त्यांच्या बाबतीत घडलेली सत्य घटना की जी खूप सुंदर आहे आणि मला भावली म्हणून मी आपणा सर्वांसोबत शेअर करत आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मी रेकी ग्रँडमास्टर आहे. माझे सेमिनार्स क्लासेस पूर्वी मी घेत होते. माझं रेकी क्लिनिक मी जवळजवळ एक 15 ते 17 वर्ष चालवलं. तर त्याच्यामध्ये मला जे काही अनुभव आले त्या अनुभवासंबंधी थोडंफार आणि एका डॉक्टरांचा जो अनुभव आहे त्यासंबंधी मी तुम्हाला आज आता माझा अनुभव शेअर करते आहे. तर त्यावेळेला जेव्हा केव्हा मी सगळ्यांना ट्रीटमेंट देत होते आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर बरेचसे पेशंट असे असायचे की त्यांनी ज्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतले ते कधी सांगायचे, कधी नाही सांगायचे. कधी कधी ते आमच्या परीक्षा घ्यायला आलेले असायचे. त्यातून आम्हाला जे काही आमच्या मेडिटेशनमधून आमच्या ज्ञानातून आम्हाला समजायचं ते आम्ही त्यांना सांगत असू, त्याच्यावर उपचार करत सांगत असू. पण बऱ्याच वेळेला अशा काही काही घटना घडल्या की असे अगदी अनएक्सपेक्टेड पेशंट्स आले. किंवा एक मुलगी होती, तिच्या संदर्भातला तर खूपच किस्सा आहे जो मी माझ्या पुस्तकामध्ये रेकी अक्षरसुखाचे वरदान यामध्ये दिलेला आहे. त्यात मी माझे बरेच अनुभव शेअर केलेले आहेत आणि ते माझं पुस्तक रेकी अक्षरसुखाचे वरदानचा ऑडिओ आपल्या सप्तरंग 594 या चॅनलवर पूर्णपणे आपल्याला मिळू शकतो. तर अशापैकी असे बरीच उदाहरणं घडली होती की ज्यामध्ये त्यांना मी कधी आयुर्वेदाचे उपचार सांगितले, कधी ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरचे सांगितले, कधी काही घरगुती औषधं सांगितली, कधी काही ॲलोपॅथी औषधं सांगितली, कधी कुठल्या डॉक्टरांची नावं सुचवली. असे बरेच काही काही उपचार किंवा काही काही आपले म्हणजे एक्सरसाइजेस आहेत ते मी सांगितले. पण मी इथे तुम्हाला अगदी आवर्जून सांगेल की जेव्हा मी त्या खुर्चीवर ॲज अ रेकी डॉक्टर म्हणून बसत होते त्यावेळेला जेव्हा मी त्यांचे ज्या मनोभावे मी त्यांची सेवा करत होते त्यामध्ये जेव्हा मी त्या खुर्चीवर असायचे तेव्हा म्हणजे कुणीतरी येतंय आणि आता ह्याने मला प्रश्न विचारलाय तर ह्याचं मी उत्तर काय देऊ. तर मी अशी कधीही गांगरून गेले नाही की मला हे माहिती नाही किंवा मला येत नाही. मी आयुष्यभर प्रचंड वाचन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यातीलच तो कुठून तरी तो क्लू येत असेल आणि त्या क्षणी ते मला आठवत असेल आणि मी सांगत असेल असं मला सुरुवातीला वाटत होतं. पण नंतर मला जाणवत गेलं की अरे आज मी त्या पेशंटला मी हा उपचार सांगितला, मी तो उपचार सांगितला, पण मी स्वतः तर डॉक्टर नाही आहे. मग हे मला आलं कसं काय, मला सुचलं कसं काय, मी कधीतरी वाचल्याचं सुद्धा मला आठवत नाही आहे किंवा कुणी मला शेअर केल्याचं आठवत नाही आहे. मग हे घडलं कसं. तर मग तेव्हा मला हळूहळू लक्षात यायलं की जेव्हा मी त्या खुर्चीवर बसलेले असते तेव्हा कुणीतरी माझे जे कोणी मला आशीर्वाद देणारे माझे गुरुजन आहेत, माझे माता पिता आहेत किंवा जे एनर्जिक फोर्सेस आहेत, हीलर्स आहेत, ह्या सगळ्यांच्या मधून कुणीतरी कुठली तरी अशी शक्ती जी आहे, जी पॉवर आहे, अर्थात रेकी ही तीच शक्ती आहे. त्याचंच आम्ही करत आहोत की आम्ही फक्त आमच्यातून घेऊन तो दुसऱ्याला पास करत आहोत. आम्ही फक्त ॲज अ मीडिया म्हणून काम करतो. आम्ही स्वतः काहीच करत नाही. फक्त आम्ही युनिव्हर्समधनं घेऊन त्याच्यापर्यंत पोच करतो. तर हे आम्ही इतक्या उत्कृष्ट भावनेने करत असल्यामुळं कदाचित असेल की मला असा बराच वेळा अनुभव आला की कुणीतरी येतंय आणि मला काहीतरी कुणीतरी सांगते किंवा सुचवते आणि ते मी त्या पेशंटला सांगते आणि त्याला त्याचा उपयोग होतो आणि तो त्यातून पूर्णपणे बरा होतो. की जे अगदी ICUमध्ये आहेत, जे पेशंट कुठल्याही पॅथीनं बरे झालेले नाहीत, असे बरेच पेशंट्सना मी उपचार केला आणि त्याच्यातून ते पूर्णपणे बरे झालेले आहेत. ते असे मला नंतर भेटले की पूर्ण मला लोटांगण घालून मला परमेश्वर म्हणून नमस्कार करायचे. माझं सांगायचा ह्यातला उद्देश काय आहे की त्या खुर्चीवर बसल्यानंतरच ते ज्ञान मला येत होतं आणि त्या खुर्चीवरून मी बाजूला झाले की मला त्यातलं काहीही येत नव्हतं. हे माझ्या आयुष्यामध्ये घडलेली सत्य घटना आहे आणि त्याच्यानंतर हा अनुभव अजूनसुद्धा बऱ्याच वेळेला येतो, पण त्या वेळेला आपण तसं काम करत असेल तरच. आणि आणखी एक परवा असंच व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ बघितला, ऐकला एका डॉक्टरांचा सुद्धा. तर त्या डॉक्टरांचाही अनुभव हाच आहे की त्यांनी रोज खूप हार्टचे डॉक्टर होते, हार्ट स्पेशालिस्ट. बरेच त्यांनी रोजचे ऑपरेशन्स करायचे, भरपूर म्हणजे भरपूर रोजचे असायचे, खूप काम करायचे, खूप फेमस होते, खूप चांगल्या पद्धतीनं काम करायचे. आणि एकदा काय झालं की त्यांच्याकडे त्यांच्या वडिलांचे मित्र आले आणि त्यांनी त्यांना विचारलं की अरे तेव्हा ते यात्रेला जाणार होते कुठेतरी आणि त्यावेळेला त्यांच्याकडे तो मित्र आला
सॉरी वडिलांचे मित्र आले आणि त्यांनी विचारलं की काय तुम्ही काय जाताय, यात्रेला निघालाय, देवदर्शनाला निघालाय? हो म्हणाले, जर आता थोडी सुट्टी काढली आहे, थोडा निघालो आहे मी आता. तर तुम्ही असं करा, मी सांगतो तेवढे एकच करा. तुम्ही आजपर्यंत किती ऑपरेशन्स केली? आता हा माणूस ना त्यांच्या ओळखीचा ना पाळखीचा, पहिल्यांदाच भेटलेत आणि पहिल्याच भेटीत ते डायरेक्ट असा प्रश्न विचारतात की आतापर्यंत तुम्ही किती ऑपरेशन्स केली? तर डॉक्टरांनी अंदाजे सांगितलं की बाबा अशी अशी असतील म्हणून. तर ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही गेल्यानंतर परमेश्वराजवळ जेव्हा तुम्ही हात जोडाल, नमस्कार कराल, तेव्हा तुम्ही त्या परमेश्वराला असं सांगा की बाबा हे सगळं जे काय आहे ते सगळं तुझ्यामुळं घडलेलं आहे, हे सगळं तू घडवून आणलेलं आहे आणि आत्तापर्यंत जे जे काही घडलं ते सगळं माझ्यामुळं, जी जी सगळे लोक बरी झाली, चांगली झाली, त्या सगळ्यांच्यासाठी जी काय मला बुद्धिमत्ता किंवा जे काय मला नॉलेज, ज्ञान तू मला दिलंस किंवा माझ्या हातांनी तू करवून घेतलंस, ते सगळं मी तुला तुझ्या पायाशी समर्पित करतो आहे. आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत जे जे झालं ते सगळं मी तुला समर्पित करतो आहे, असं तुम्ही फक्त म्हणा आणि तिथून पुढं तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोज म्हणा, असं त्यांनी सांगितलं आणि ते निघून गेले. डॉक्टर विचार करायला लागले, काय बरं असं काय असेल? ठीक आहे, आता आपण जाणार आहोत, ते सांगतायत तर आपण करूया. म्हणून ते गेले आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर देवाला दर्शन केल्यानंतर यांनी जसं सांगितलं होतं या ज्येष्ठ व्यक्तींनी, त्याप्रमाणे त्यांनी केलं की बाबा आजपर्यंतचं माझं सगळं मी तुला समर्पित करतो. आणि 1 मिनिटभर ते ध्यानस्थ बसले आणि इतकं त्यांना सुंदर वाटलं, इतकं सुंदर वाटलं, त्यांना इतकं हलकं वाटलं, म्हणजे ते शब्दात वर्णन करता येत नाही की त्यांना त्यावेळेला जे काही भावना आली, जे काही वाटलं, जे काही जाणवलं, जी काही संवेदना आली ती. आणि त्यानंतर त्यांना खूपच छान वाटायला लागलं आणि नंतर ते जेव्हा केव्हा घरी आले परत, तेव्हा त्यांना ते म्हणजे इतकं बरं वाटायला लागलं आणि ते रोज संध्याकाळी आले की संध्याकाळी झोपायच्या आधी परमेश्वराजवळ हात जोडायचे आणि म्हणायचे की बाबा आजपर्यंत मी जे काही केलं आहे ते तुला सगळं मी समर्पित करतो म्हणून. आणि मग त्यांना असं वाटलं की ज्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे तर त्यांना आपण निदान आता एक फोन तरी करूया आणि त्यांना सांगूया तरी की बाबा मी असं असं सांगितलं आहे, असं केलं आहे म्हणून त्यांनी त्यांना फोन करायला लागले. तर तो फोन अस्तित्वातच नव्हता, तो फोन कधीच अस्तित्वातच नव्हता. मग ती व्यक्ती आली कोण, तो फोन त्यांनी केला कसा, म्हणजे हे सगळे गूढ वलयच आहे. तर मला वाटतं इथं सुद्धा डॉक्टरांना हा जो काही साक्षात्कार झाला तो सुद्धा परमेश्वराने घडवूनच आणलेला आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना हेच सांगेन की शेवटी जो काही आहे तो करता करविता तो वरती बसलेला आहे, त्याला आपण प्रत्येकामध्ये हा धर्म, तो धर्म, हे शास्त्र, ते शास्त्र, ह्या सगळ्यामध्ये विभागणी केलेली आहे. आणि त्याच्यावरून जे भांडण तंटे आणि जे काही सगळं जगामध्ये विचित्र चालू आहे, ही गोष्ट कुठे गेलेली आहे, पण शेवटी तो निर्माता एकच आहे, त्यानंच आपल्याला बनवलेलं आहे. तर आपण आजपर्यंत जे काही आहोत आणि ह्या क्षणापर्यंत जे काही केलेलं आहे ते सर्व त्याला समर्पित करून त्याला नमस्कार करावा आणि सर्व आपण आपलं ओझं हलकं करून तो पुढची बुद्धी जे काही देईल पुढचं काम करण्यासाठी, त्यासाठी ती ऊर्जा वापरावी. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये परमेश्वराची मूर्ती वेगळी आहे, पण शेवटी तो एकच आहे, हे सर्वांनी जर लक्षात ठेवून जर सगळीजणच वागले तर जगामध्ये माणुसकी का निर्माण होणार नाही, प्रेम का निर्माण होणार नाही. पण प्रत्येकजण माझा धर्म, माझी संस्कृती, माझं असंच झालं पाहिजे, माझं तसंच झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये जो काही तो अडकलेला आहे, तर त्यातून बाहेर निघून सर्व सगळ्या जगामध्ये एकच परमेश्वर आहे आणि एकच माणूस आहे आणि सगळ्यांच्यामध्ये असणारं दैवत्व एकच आहे, हे जर मांडलं तर सगळ्यांचं आयुष्य सुंदर, सुखी, सुंदर, संपन्न होईल आणि आपला भारत देश आणि आपला जगसुद्धा नक्कीच या सगळ्या विवंचनेतून यातून बाहेर पडेल असं मला वाटतं. आपल्या सर्वांना हा माझा व्हिडिओ आवडला का मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.